अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी विकासाच्या गप्पा ऐकून आता आम्ही थकलोय आणि खड्ड्यांवरून चालता चालता पाय झिजलेत। धनगर पिंपरी गावकऱ्यांनी प्रशासनाला चक्क आरसा दाखवला आहे, कारण गावचा मुख्य रस्ता म्हणजे रस्ताच नाही, तो खड्ड्यांचा पॅचवर्क शो आहे। जिल्हा परिषद शाळेपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहून असं वाटतं की कोणत्या तरी ऐतिहासिक युद्धभूमीवरून चालत आहोत। खड्ड्यांमध्ये पाणी नाही, पण प्रशासनाच्या आश्वासनांचा खड्डा मात्र प्रचंड खोल। रस्त्याऐवजी खड्डे, ही आहे आमच्या मतांची किंमत। गावात आरोग्य केंद्र आहे, शाळा आहे, पण त्या दिशेने जायचं धाडस अंगात असेल तरच शक्य। रुग्णवाहिका रस्त्यात अडकते, विद्यार्थी धुळीत गळतात आणि वृद्ध व्यक्तींच्या गुडघ्यांना खड्ड्यांशी रोजची लढाई लढावी लागते। खड्डेच एवढे आहेत की कोणता खड्डा आधी टाळायचा हे समजत नाही। असं सांगताना गावकऱ्यांची चिडचिड अगदी उफाळून येते। अपघात झालेत, पण अजूनही कोणी जबाबदार नाही। गेल्या महिन्यात खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, त्यानंतर काय झाले? नेहमीच उत्तर तपास सुरू आहे, लवकरच काम सुरू होईल आणि पुढचं सर्व विसरायचं। गावात घोषणा येतात, काम नाहीत। ग्रामस्थ सांगतात, आमच्या रस्त्यावर फक्त वचन फिरतात, काम फिरकतच नाही। निवडणूक आली की झोळीने वचने टाकली जातात, पण निवडणूक गेली की आम्ही खड्ड्यांमध्ये टाकले जातो। आता मात्र रस्ते हवे, भाषण नाही। धनगर पिंपरी ग्रामस्थांची एकमुख मागणी, आता आम्हाला फोटो काढून घेणारे नेते नकोत, आम्हाला पायावर जाणारा रस्ता हवा। सत्ताधाऱ्यांनो, गावाचा रस्ता बघा, तुमचं राजकारण त्या खड्ड्यात पुरून जाईल। ही इशारा आहे, विनंती नाही।